मित्रो, आम्ही आज जवळा बुजुर्ग ह्या गावी आलेलो आहोत। इथले सधन शेतकरी भीमराव मुकुंदराव लोमटे यांच्या शेतामध्ये आम्ही एक विजिट करण्यासाठी आलो आहोत। मी ॲडव्होकेट जोंधळे लातूरमधनं MI लाईफचं काम करतो आहे। फास्टेस्ट NTC श्री निजाम शेख सर व माझे सिनियर आशिष भुंबे सर यांच्या माध्यमातून मी MI लाईफचं काम सुरू केलं आणि पाहता पाहता ह्या विभागामध्ये ह्या सर्कलमध्ये आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे गेलो। त्यामध्येच लोमटे सर जे की ह्या गावचे सदन शेतकरी आहेत ह्यांच्याकडे येण्याचा प्रसंग आला। प्रसंग म्हणजे असा आला की आमचे स्नेही माझे मित्र बुलबुले सर यांचे पिताश्री शिवदास बुलबुले सर हे शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष आहेत। ह्यांच्या माध्यमातून लोमटे सरांकडे आम्ही आलो होतो आणि लोमटे सरांना आम्ही काही शेतीविषयी प्रोडक्ट दिलेत। तर त्या प्रोडक्टचा रिझल्ट आम्ही पाहिला आणि आम्ही तर खूप समाधानी आहोत। परंतु लोमटे सरांना आम्ही बोलले असता लोमटे सरसुद्धा जबरदस्त समाधानी आहेत। त्यांचं समाधान पाहून आम्हाला खूप आनंद झाला। तर मी ह्या प्रसंगी लोमटे सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या पिकावर काय काय वापरलेलं आहे आपल्या MI ग्रुपचं इंडी ॲग्रो आपल्या खताचं ह्याविषयी त्यांनी त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया। तर सन्माननीय लोमटे सर नमस्कार। नमस्कार। तर आपण ह्या शेतामध्ये कधी वापरलं आणि शेताची मशागत कशी केली आणि काय काय वापरलं याविषयी 1-2 मिनिट आमच्या शेतकरी बंधूंना कळवा। खतात काय काय नाव मला काय माहिती नाही। अच्छा, भूअस्त्र, MI स्प्रे आणि MI स्प्रे MI स्प्रे आणि ग्रो मॅजिक हां हे वापरल्यामुळं हां आमच्या ऊसाला हां आता जवळजवळ ह्याला एक नाही 4 महिने नाही, हा माझा ऊसाचा दुसरा काढवा आहे। खोडवा आहे? हा बरं दुसऱ्यांदा काढवा आहे। बरं बरं तर मी ह्याला जवळपास 1 महिना झाला असेल हे आपला खत वापरू। बरं झालं, ओके। हां आणि 1 महिना झालेला असताना आज 14 कांड्यावर ऊस आहे माझा। व्हेरी गुड, बहुत अच्छे। हां आणि 14 कांड्यावर ऊस असताना मला खूप त्याचा आनंद वाटला। हां म्हणून मी तुम्हाला एक फळ बघण्यासाठी किंवा तुम्हाला निमंत्रण दिलं किंवा या हां आणि फळात आणखी काही त्याला म्हणजे बघा असं म्हणून तुम्हाला मी विनंती करून बोलविलं। तर मला हे विचारायचं या प्रसंगी तुम्हाला की तुम्ही जे आमचे भूअस्त्र, ग्रो मॅजिक आणि स्प्रे वापरला, तुम्ही समाधानी आहात का? समाधानी। अच्छा, ह्याला ऊसाला पण समाधानी आहे आणि सोयाबीनला सुद्धा समाधानी। अच्छा। सरांनी विशेष म्हणजे सोयाबीनला सुद्धा आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत। पण ऊसाचा जर रिझल्ट बघितला आपण तर आज हे खोडवा ऊस आहे। याच्या अगोदर हे ऊस गेलेला आहे मार्केटमध्ये, तोडल्यानंतर जे उरलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे भूअस्त्र, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे वापरला होता। त्या खोडव्याचं आज रूपांतर एवढं मोठं ऊसामध्ये झालं। आज हे कांडे जर तुम्ही बघितलं तर 14 कांडे झालेले आहेत आता ऊसाचे आणि बुडापासून ते शेवटपर्यंत ऊस हा कम्प्लिटली वन साईज एक साईजचा आहे आणि हे मोठा मोठा ऊस तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे ऊस बघा। आज फक्त 2-3 महिन्याचा ऊस आहे पण याची परिस्थिती बघा किती जबरदस्त ऊस आलेला आहे। हे फक्त 3-4 महिन्याचा ऊस आहे आणि खोडवा ऊस आहे। हे ऊस काही नवीन लागवड नाहीये, खोडवा ऊस आहे। नवीन सरांचं म्हणणं आहे लोमटे सरांचं की ऊस नवीन सुद्धा असा येऊ शकत नाही, एवढा मोठा येऊ शकत नाही, एवढा फुगू शकत नाही। तर हे ऊस खोडव्याचा एवढा मोठा झालेला आहे। सर खूप समाधानी आहेत। मी सरांचं खरंच अभिनंदन करतो। केली असा ऊस म्हणजे त्याच्या पुढे दिसायला आमचा नवा ऊस होता ना ह्या टाईप मध्ये होता। अच्छा, सरांचं म्हणणं आहे की नवीन ऊस सुद्धा एवढा मोठा झाला नव्हता पण हा खोडवा ऊस आज नवीन